प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे धारावीमुळे महाराष्ट्रात चर्चेत आले असतानाच आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेत आले आहेत। गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची कथित फसवणूक आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले। गौतम अदानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने केला आहे। या प्रकरणी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात वॉरंट देखील जारी करण्यात आलाय। यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केलाय। भारतात यावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच अमेरिकेने मात्र यातून मार्ग काढता येईल असे सांगत आश्वस्त केले। असं असलं तरी अदानी समूह या परिस्थितीला कसं सामोरं जाणार आणि भारताची या प्रकरणावर पुढील भूमिका नेमकी काय असेल याचीच उलटासुलट चर्चा होताना सगळीकडे दिसते। नमस्कार, मी प्राची शिरकर प्रहारमध्ये आपलं स्वागत करते। भारतातील सौर ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 235 दशलक्ष डॉलर्स लाच दिल्याचा अदानींवर आरोप आहे। अदानी यांच्यावरील अमेरिकेतील कारवाईनंतर देशातील उद्योग आणि त्यांचे शेअर्स कमालीचे घसरले। या पार्श्वभूमीवर गुरुवारी पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी पत्रकारांना सांगितलं की अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती प्रशासनाला आहे। असं असलं तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत असून आपापसातील संबंधांना धक्का लागणार नाही। हे ध्यानी घेत आम्हाला इतर समस्यांप्रमाणेच या प्रकरणातून देखील मार्ग काढता येईल याची खात्री असल्याचं सांगत त्यांनी सर्वांना आश्वस्त केलंय। यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने या फसवणूक प्रकरणी अदानींवर त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। यामुळे अदानी उद्योग समूहाला मोठा धक्का बसला असतानाच अदानी उद्योग समूहाचा एक आंतरराष्ट्रीय करार देखील रद्द झालाय। केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी त्यांच्या देशातील मुख्य विमानतळाचा विस्तार करण्याची योजना तडकाफडकी निर्णय घेत रद्द केली। या कामासाठी अदानींनी सर्वाधिक बोली लावली होती। केनिया सरकारनं अदानी समूहासोबतचे विमानतळ विस्तार आणि पॉवर ट्रान्समिशन संदर्भातील करार रद्द करण्याची घोषणा केली आहे। जवळपास 6000 कोटींच्या प्रकल्पाचा हा करार रद्द करण्यात आल्याने अदानी समूहाला मोठा फटका बसणार आहे। भारतातील शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे। अदानींच्या काही कंपन्यांच्या शेअरला लोअर सर्किट लागलंय। अदानी समूहाला हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट आला होता तेव्हा जेवढं नुकसान झालं होतं त्यापेक्षा दुप्पट नुकसान यावेळी झालंय। इकडे अदानी समूहाने अमेरिकेतील कथित लाचखोरीच्या प्रकरणावरून तात्काळ एक निवेदन जारी करत हे सर्व आरोप असामान्य असल्याचं म्हटलंय। अमेरिकेच्या न्याय विभागाकडून अदानी ग्रीन्सच्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत। अमेरिकेच्या न्याय विभागानेच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत, तसेच तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो। या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबी पडताळून पाहत आहोत असं या निवेदनात अदानी समूहानं म्हटलंय। वास्तविक हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अन्य एका फर्मशी संबंधित आहे। हा खटला 24 ऑक्टोबर 2024 रोजी अमेरिकन कोर्टात नोंदवण्यात आला होता, ज्याची सुनावणी बुधवारी झाली। अदानी व्यतिरिक्त सागर अदानी, विनीत एस जैन, रंजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल यांचा समावेश असलेल्या इतर 7 जणांचा समावेश आहे। हा लाचेचा पैसा गोळा करण्यासाठी अदानी अमेरिकन परदेशी गुंतवणूकदार आणि बँकांशी खोटे बोलत असल्याचा आरोप आहे। सागर आणि विनीत हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आहेत। सागर हा गौतमी अदानी यांचा पुतण्या आहे। त्यांचा खटला आता अमेरिकेत फास्ट कोर्टात चालेल। आता राहिला प्रश्न भारत आणि अमेरिका संबंधाचा, तर अदानी प्रकरणात व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या करीन जीन पियरे यांनी म्हटलंय की अदानींवर करण्यात आलेल्या आरोपांची आम्हाला माहिती आहे। त्यांच्यावरील आरोप जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आम्हाला यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन आणि न्याय विभागाकडे जावं लागेल। जोपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा संबंध आहे, मला विश्वास आहे की दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध आहेत आणि मला खात्री आहे की हे संबंध भविष्यातही कायम राहतील।